स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. सर्वांना जय आदिवासी मित्रांनो मी सकाळीच वळणला आलेलो आहे मित्रांनो. तर मित्रांनो जे कोणी आपला ब्लॉग व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुमचं. तर मित्रांनो आज वळणला आलो मित्रांनो. कालपासून भरपूर असा पाऊस चालू आहे इकडं म्हणजे सगळीकडं पाऊस चालू आहे. ह्या बघा सगळीकडं पाला वगैरे नासधूस झाली. ह्या बघा सगळीकडं सव्वालाव आहे. आणि कसं आज मम्मीला घ्यायला आलो इथं, कारण की 5 दिवसापासून पप्पाला ड्युटी लागेल होती. सुट्ट्या आहे मित्रांनो, पण तरी देखील ड्युटी लागली होती 5 दिवसाची. आता ती पूर्ण झाली. आज बहुतेक पप्पा संध्याकाळी येतील ना तर उद्या सकाळी येतील. आपण मम्मीला घेऊन जाऊ. तसं पावसाच्या आधी घरी जाऊ ना तर वातावरण झालं आहे तयार. आत्ता ऊन पडलं होतं मित्रांनो, आता डबल आभाळ भरून आलं आहे. हे बघा आपला हा रूम आहे मित्रांनो. इथं ह्या शाळेचा परिसर आहे. त्या बघा तिकडं मुलं खेळतात, म्हणजे सुट्ट्या लागलेली. आपली इथं हॉस्टेल पण देखील आहे. हे कर्मचाऱ्यांना रूम आहे. आधी हे हॉस्टेल होतं, इथं मुलांना राहण्यासाठी होतं रूम, पण आता पाठीमागे व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामुळं मग इकडलं सर्व बंद करून टाकलं आहे. हे बघा इथं वॉचमॅनची रूम आहे, वॉचमॅन रूम आहे इथं. ती पण पडायला आली मित्रांनो, बऱ्याच दिवसाची झाली. झाडं बघा कसे मस्त झाडं, हिरवे गार झाडं झालेत आता. त्यांच्यावरची अख्खी धूळ निघून गेली मित्रांनो पावसाने, त्याच्यामुळं आहे की नाही मित्रांनो. आता एवढे झाडं शक्यतो दिसत पण नाही आपल्याला. शाळेत भरपूर मोठे असे झाडं होते. बघा हे खोड बघू शकता तुम्ही. हे खोड एकदम जुनं असं खोड आहे. खोडावरून अंदाज लावा तुम्ही झाडं केवढं असेल. इथं एक झाड होतं आणि इकडं निलगिरीचे झाडं होते मित्रांनो. खूप मोठे असे झाडं होते, कारण की गावातून जर बघितलं ना तर झाडावरूनच ओळखायचं का आपली शाळा हे शाळेतले झाड आहे म्हणून. तसं पहिल्यापासून आपण इथंच राहायचो. आता गेलो मित्रांनो देवळलीला. आपलं लहानपणी इथेच गेलेलं आहे माझं. त्या बघा तिकडं राम मंदिर आहे मित्रांनो, ते समोर. इकडं झाडं वगैरे मुलं खेळत. तर मित्रांनो मग आपण आहे ना जाऊ पावसाच्या आधी घरी. मम्मीचं आवरलेलं आहे, निघायचं आहे आता. तर चला मग मित्रांनो जाऊ घरी. आपल्याला घरी जाऊन पण तिथलं पण बघावं लागेल. दीदीचा फोन आला तर गॅस संपलाय वाटतं, गॅस भरून आणावं लागेल आपल्याला. तर चला निघू मग. तर मित्रांनो घरी आलो होतो, घरून गावात आलो होतो टाकी घेऊन. तुम्हाला सांगितलं होतं टाकी संपली आपली. मम्मीला घरी सोडला, म्हणलं आता टाकी घेऊन या. पावसाच्या आधी नंतर पाऊस आला ना तर भरपूर दैन होती. बघा आपल्या गावात आलो आहे मित्रांनो. हे डेपोचा एरिया आहे, इथं गाडी येणार आहे. इथं टाकी घेऊन थांबलो आहे. हा भावाला आणला जोडीला मी, किंवा मला जोडीला आणलं कसं टाकी धरायला कोणीच नव्हतं. ह्या बघा एकूण गाड्या आल्या का तिकडून गावात शिरतात. एक बाहेर ते मित्रांनो इकडे श्रीरामपूरला रोड जातो हा. बघू आता कधी येतो टाकीवाला. ट्रॅक्टरवाला आला पण अजून काय गाडी आहे ना गॅसची. हे बघा आपली गॅस इथं भरपूर टाईम लागेल काय ना. मग बोलला आता 5 मिनटात येतो. आता अर्धा तास होता आला, अजून काय आला नाही. कसं मग घरी जाऊन थोडा आराम पण करावा ना, तर मग कसं आराम नाही होत दिवसा, मग चिडचिड काय होत आहे माणसाला. बघू आता वाट बघू 5-10 मिनटं अजून त्याची येईल तोपर्यंत तो इथं. मित्रांनो गॅस टाकी घेऊन आलो, घरी आलो मित्रांनो. इथं बसलो. हे बघा गॅस टाकी थोडी धुवून घेतली मित्रांनो. त्याला गॅस टाकीवर पाणी टाकून घेतलं, त्याच्यावर घाण वगैरे उडेल होती. भावला मित्रांनो तो घरी गेला, मला इथं सोडलं आणि तो गेला घरी. कारण तो चालला होता रोडनी, गावातूनच आला होता. त्याला म्हटलं थांब भाऊ, गॅस संपला तेवढा मला घेऊ लाग म्हटलं गावापर्यंत टाकी. तिथून आलो. आता मित्रांनो तो हातपाय धुतो, थोडा आराम करतो, कारण की आपलं संध्याकाळी वळणला जायची शक्यता. पप्पाचं नाही एस टीने आले तर आपल्यालाच जावं लागेल त्यांना आणायला. आणि आज उघड दिली मित्रांनो पावसाने. बघा बघून कसं पडलंय बाहेर. कपडे वाळत घातलेत बाळाचे हे ते मित्रांनो. कसं त्याचे पण कपडे ओलेच होते. तर चला मग थोडा आराम करतो मित्रांनो. आता झोप घेतो थोडी. तर मित्रांनो मी वळणला आलो आता. कसं 3-3:30ला निघालो होतो मित्रांनो. आता 5 वाजत आलेत मित्रांनो. वळणला आलो. आहे बघा रेनकोट वगैरे घालूनच आलो म्हणलं, कारण की पावसाचं वातावरण झालेलंच होतं.
हे बघा आबळ भरलेलं आहे, त्याच्यामुळं कधी म्हणलं येऊन पडन त्याच्यापेक्षा ना संघ असल्या ना बरं. ते बघा कुत्रा कसं बसलं आहे निवांतमध्ये, कारण की ऊन पडलं होतं पण डबल वातावरण झालं पावसाचं सकाळी. तर बघू आता निघू, गाडी पूर्ण भरली चिखलाने बघा. आता इथं आवरू व निघू लवकर जाण्याचा प्रयत्न करू, कारण की पाऊस यायची शक्यता आहे. आत्ताच शितोडे येत होते पण थांबले तिकडं रोडलाच असताना. हे बघा पप्पा आवरतात आता, 5-10 मिनटामध्ये निघू इथून आपण. तर मित्रांनो वळून घरी आलो मित्रांनो. कसं यायला टाईम झाला मित्रांनो, व 2-3 दिवसापासून म्हणजे 2 दिवसापासून आपला ब्लॉग व्हिडिओ येऊ नाही शकला मित्रांनो. काही कारण असतं मित्रांनो, आपल्या घरी लाईटच नव्हती. कसं लाईट म्हणजे आसपास होती पण आपली जर चार्जिंगचे वेळ थोडी वांदे झाले होते मित्रांनो फोनचे. कसं काहीतरी फॉल्ट, आता पावसाचे दिवस आहे ना त्याच्यामुळं वायरीवर आहे ना कुठंतरी खराबी झाली होती, म्हणजे 2-1 पॉईंट असे जळले होते, म्हणजे ते दुरुस्त केले. आज कुठं मग लाईट वगैरे आली मित्रांनो. हा बघा तिथं लाईट बघा, आणि आपल्या इथं पण लाईट आलेली. शेजारी लाईट नव्हती 2 दिवसापासून, आणि इथं पण नव्हती मित्रांनो आपल्या घरात. त्याच्यामुळं आहे ना थोडी अडचणच झाली बरं का व्हिडिओ बनवायची. देन कसं लाईट जर नसली मित्रांनो तर फोनला पण चार्जिंग पाहिजे. आसपासचं इथं मी जात नाही मित्रांनो, कसं बरं नाही वाटत त्यांचे पण कसे मोबाईल वगैरे चार्जिंग काही असतात. कसं काही माणसं ना तोंडापुरते हा म्हणतात, पण कसं थोडं वाकडं कसं बरं नाही वाटत त्यांना, त्याच्यापेक्षा जायचंच नको आहे की नाही. त्याच्यामुळं जाऊ द्या आता मित्रांनो. तर मित्रांनो मी घरी आलो, अजून जेवण नाही झालं मित्रांनो, जेवण बाकी आहे. हे बघा वातावरण कसं आबळ बघा मित्रांनो किती छान दिसतंय. मस्त झालं आहे आबळ मित्रांनो. त्या बघा थोडा चंद्र पण निघलाय, आणि आसपास बघा घरं बघा कशी दिसतात, लाईटिंग कशी दिसते एकदम छान, मध्ये काळा घट्ट अंधार वनिस्त लाईटच चमकतात आहे की नाही. छान आहे मित्रांनो, वातावरण मस्त झालंय. तर मित्रांनो सर्वांना जय आदिवासी मित्रांनो. आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. आजचा ब्लॉग इथेच संपवतो, व जे कोणी आपल्या ब्लॉग बघणारे नवीन असतील त्यांना पण मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर भेटू सर्वांना आपण एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. शुभरात्र.